नमस्कार, कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सिलेंडरच्या रांगेत गेला पहिला बळी। बातमी बघत रहा कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल लामचुंगेकडून। अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच स्वयंपाकाचे सिलेंडर मिळवण्यासाठी गॅस एजन्सीपुढे रांगेत उभे असलेल्या 80 वर्षीय शनिवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला। स्थानिक यदुराज गॅस एजन्सी येथे ही घटना घडली। शंकर शिरसाट हे माजी सरपंच होते। त्यांचे वय 80 असे मृतकाचे नाव आहे। शिरसाट हे सकाळी 9 वाजता गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभे होते। दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास चक्कर येऊन ते अचानक खाली कोसळले। जागीच त्यांचा मृत्यू झाला। व्यवस्थेतील त्रुटीमुळे पुन्हा एकदा सामान्य नागरिकाचा बळी गेल्याची भावना सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे। प्रियकराशी मोबाईलवर बोलता बोलता नर्सिंगच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या। कानोलीबारा मार्गावरील आकार महाविद्यालयामध्ये नर्सिंगच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीने आपल्या प्रियकराशी व्हिडिओ कॉल करून बोलत असतानाच गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शनिवारी हिंगणा परिसरातील DND वाईट्स येथे दुपारी 3च्या सुमारास घडली। प्राप्त माहितीनुसार मृतक विद्यार्थिनी हिंगणा येथील आकार नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती। ती शेवटच्या वर्षाला होती। शनिवारी नागपुरातील लक्ष्मीनगर येथील सायंटिफिक सभागृहात महाविद्यालयाचा पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलेला होता। तिच्या रूममेट आणि मैत्रिणी या कार्यक्रमासाठी गेलेल्या होत्या, मात्र ती एकटीच घरी होती। तिने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल केला आणि या कॉल दरम्यान दोघांमध्ये काय संवाद झाला हे अद्याप अस्पष्ट असून कॉल सुरू असतानाच तिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले। हा प्रकार पाहून हादरलेल्या प्रियकराने तातडीने तिच्या मैत्रिणीला फोन करून माहिती दिली। मैत्रिणी तातडीने फ्लॅटवर धाव घेतली, परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता। घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळी गाठून पंचनामा केला। मृतदेह उत्तर तपासणीसाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। 7 वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीला गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने शोधून काढले। अल्पवयीन मुलीच्या घराशेजारी सत्यम बोबडे राहणार पुणे हा काम करायचा। तेथे अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली। त्यांच्या भेटीगाठी वाढून मोबाईलवर बोलणे सुरू झाले। अल्पवयीन मुलीला मिरगीचा आजार असल्यामुळे तिला कुटुंबियाकडून चांगली वागणूक मिळत नसल्याने प्रियकरासोबत ती निघून गेली। 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला गुन्हे शाखेचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तब्बल 7 वर्षांनी शोधून काढत MIDC पोलिसांच्या स्वाधीन केले। दरम्यान घटनेच्या वेळी 17 वर्षाची असलेली ही अल्पवयीन आता 24 वर्षाची झाली असून तिला एक मुलंही झाले आहे। मुलगी व तिच्या मुलाला पथकाने MIDC पोलिसांच्या स्वाधीन केलेले आहे। ट्रकचा टायर फुटल्याने अपघात, चालक ठार। ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा कानोलीबारा मार्गावर घडली। ट्रकचे समोरचा टायर फुटल्याने ट्रक झाडावर उलटला आणि आदळला। त्यामध्ये चालक अडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला। लालेश्वर विश्वेश्वर मिस्त्री वय 50, मूळ राहणार झारखंड, सध्या तो राहतो वनाडोंगरी असे मृतकाचे नाव असून शुक्रवारी दुपारी ते MH40 CT 4991 या क्रमांकाच्या ट्रकमध्ये खडी घेऊन जात होते। कानोलीबारा मार्गावर ट्रकचा समोरील टायर फुटला। त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले। ट्रक झाडावर उलटला, त्यामध्ये लालेश्वर अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केलेला आहे।
धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनलवर आजच्या ताज्या बातम्या. आपण कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेंटसुद्धा द्या. तर बघत रहा नियमित कनक खुशी न्यूज चॅनलवर ताज्या ठळक बातम्या. नियमित बघत रहा.